तो सांगते आमच्या चिकणे, ज्ञानेश्वर चिकणे आणि सन्नी. आणि पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो अवी. ज्ञानेश्वरला मात्र चांगली मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण समोरचा संघ हा बलाढ्य संघ आहे. सामना चालू होतोय. नॉन स्ट्राईकला पंच संदेश पाटील, एक अनुभवी पंच. एक चेंडू हलकासा कट केलेला आहे, एक धाव मिळते आणि धावसंख्या एक सुरुवात श्री गणेशा होतोय. गणेश्वर याच्या बॅटमधून एक धाव येते आणि धावसंख्या होती एक. षटकातील दुसरा चेंडू हलकासा कट करण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू. चेंडूला थोडी उसली दिली होती. सन्नी याला चेंडूचा अंदाज आला नाही. ज्ञानेश्वर मात्र त्याला काहीतरी टिप्स देतोय, कारण मोठा गोलंदाज आहे. ज्याने एक काल जॉली कामतगर ओपनमध्ये गाजवलेला असा हा गोलंदाज, एक अनुभव ज्याच्या पाठीशी भरपूर. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा त्याच पद्धतीने ऑफ साईडला चेंडू. काय वेग आहे, भन्नाट वेगामध्ये टाकतोय अवी. दोन चेंडू लगातार डॉट केलेले आहेत. पहिल्या चेंडू मात्र ज्ञानेश्वर चिकणे यांनी एक चोरटी धाव घेतली होती आणि मात्र दोन चेंडू नंतर सन्नी याच्या बॅटला सुद्धा स्पर्श केला नाही. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, आता मात्र ऑफ सोडून गेलेला आहे चेंडू. मात्र आता चोरटी धाव घेतलेला आहे आणि पंच आपले दोन्ही हात सरळ करतात आणि सांगतात हा चेंडू वाईट आहे, खराब चेंडू. एक अवांतर धाव आणि एक चोरटी धाव. धावसंख्या होती ती 3. वन प्लस वन, एक वाईट आणि एक चोरटी धाव. कारण ज्ञानेश्वर चिकणेला माहिती आहे सन्नी चेंडू डॉट करतोय, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर काही येत नाही. बॅटची कड घेऊन जातोय. ऑफ साईडला चेंडू गेलेला आहे. चिकणीला सुद्धा मोठे फटके काय मारता येत नाही. चांगली गोलंदाजी करतोय. अनुभवाचा पुरेपूर्ण अनुभव काय असतोय तो आवीने दाखवलेला आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या होती ती 4 आणि मठात चेंडू वाटतं टाकून झालेले आहेत 4. बॅट्समनला कंप्लीट ओळखलेलं आहे अविनी आणि चेंडू मात्र ऑफ साईडवरून चेंडू टाकतोय. निर्धाव चेंडू. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. पॉवर प्लेचा फायदा काय गावदे वडूनगर संघ, वडूनगर संघाला काय घेता आलेलं नाही. आणि या षटकातील शेवटचा चेंडू हलकासा कट केलाय. अमोलकडे चेंडू जातोय. अमोल खराब क्षेत्ररक्षण करतोय. जिथे 1 धाव होती तिथे 2 आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा सहजरित्या पळून काढतोय. आणि चौथी धाव घेताना मात्र सन्नी बाद झालेला आहे. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा दिलेल्या आहेत. मात्र खराब क्षेत्ररक्षण केलेलं आहे अमोल यानं आणि धावसंख्या होती ती 1-7. आता कोणाला कोणाला घाबरत नाही.
चला धावा किती झाल्यात? 7 धावा झाल्यात. 2 धावांची पॅनल्टी. ओके. ज्वाली कामतगर या संघाला 2 धावांची पॅनल्टी. त्याचं कारण आपण पाहतो आउटफील्डमधून कुठंतरी क्षेत्ररक्षणाची कमतरता. पॅनल्टी ॲड करू. पॅनल्टी ॲड केल्यानंतर पॅनल्टी 2 धावा ॲड झालेल्या आहेत. धावसंख्या 2ने पुढे धावसंख्या होती ती 9. नेक्स्ट बॅट्समन जय येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ज्ञानेश्वर याला. प्रवीण गोलंदाज प्रवीण येतोय. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका साजला आहे. चेंडू काही क्षेत्राचे आपण निश्चित दक्ष पाहिलं होतं, मग तर तो चेंडू त्याला व्यवस्थित कॅरी करता आला आणि अवी आला. आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी झाली आहे. 2 धावांनी संघात धावसंख्या 2ने पुढे धावसंख्या होती ती 11. ओर क्रमांक आपण दुसरं पाहतोय गोलंदाज प्रवीण. ज्वाली कामतगर विपक्ष जय गावदे वडून वगैरे या 2 दिग्गज संघामधून चालू सामना. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला जय बजरंग कारिवली तर दुसऱ्या बाजूला बऱ्हालदेवी ताडाली. बऱ्हालदेवी ताडाली संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. वऱ्हालदेवी ताडाली संघाचा कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर तुम्हाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. एकच धाव 1 धावांनी संघात धावसंख्या 1ने पुढे सकते धावसंख्या होती ती 12. ओर क्रमांक दुसरं गोलंदाज प्रवीण. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतोय. स्कारी शॉट आकाशी फटका. चेंडू जातो मिड विकेटला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. मला वाटतं फलंदाज जयाच्या बॅटमधून धावसंख्या 2ने पुढे धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटक्यामध्ये चेंडूकडे क्षेत्राचे लक्ष आहे. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट जल कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज जय याची खडी मात्र संपुष्टात. फटका उत्तम होता मात्र प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल. आणि फटका मारण्यासाठी तुमचं प्लेसमेंट फार गरजेचं असतं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. उत्तम झेल झाला. महत्त्वाचा फलंदाज जयची खेळी मात्र संपुष्टात. आणि जय बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून येतोय दीपक. वेलकम परिजी भगत. कालच्या दिवसामधून खऱ्या हाताने अतिशय सुंदर सुरेख रंग या स्पर्धेमधून आपण भरलात. अतिशय सुंदर समालोचन देखील आपण या स्पर्धेमधून केलं. तुमचे आजच्या दिवसामधून मनापासून स्वागत. चला वऱ्हालदेवी ताडाली विपक्ष जय बजरंग कारिवली या 2 दिग्गज संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी लगेच संपर्क साधायचा आहे. चेंडू मिडऑफला जातोय. आपल्या चेंडूला सुंदरसा अपड्रोचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो मिडऑफला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न भास्कर याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर. आता मात्र 1 गाडीला परतावं लागेल. ज्ञानेश्वर चिकणे याला मात्र मैदान सोडावं लागेल. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 2ने पुढे सकते धावसंख्या होती ती 16. नेक्स्ट बॅट्समन येतो पप्प्या. हा ना पहिले नव्हता होत. इको नाही रे. पहिला
चेंडूला मात्र थोडंसं अंदाप खेळण्याचा प्रयत्न ते बघ. एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो हलक्यात फक्त आणि फक्त कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. ओव्हर क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9च्या सरासरी 18. अजूनही उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 संघांना सूचना केली जाते. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण विनाविलंब टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल याची आपण दखल घ्या. शरद तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतो शरद. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर 9च्या सरासरी धावा जमा झाल्या त्या 18. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण दीपकीच्या बॅटमधून पाहिला. चेंडू जातो वायडिश लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं. एकच धाव घेण्याची संधी. एकदम संघात धावसंख्या होती ती 19. ओव्हर क्रमांक 3. पप्प्याच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू मिडापला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त होते. पप्प्याला एकदम संघात धावसंख्या होती ती 20. 3 बाद 20. ओव्हर क्रमांक 3. बघा स्नेह भोजनाची उत्तम सोय. या ठिकाणी चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती. बलून डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाईल. जसा एखादा फुगा आपण हवेमध्ये फेकावा त्या पद्धतीने चेंडूची फेक झाली होती. मात्र परिपूर्ण चकित झालं होतं फलंदाज दीपक. एक धाव मात्र कंप्लीट झाली. धावसंख्या 21. आता मात्र पप्प्या काबुकऱ्याच्या बॅटमधून मोठा फटका सजलाय. चेंडू खाली देखील क्षेत्ररक्षक आपण पाहिलं प्रवीण याला मात्र तो झेल त्याला कॅरी करता आला नाहीये. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चेंडू होतो धरणीला दान आणि याच बरोबर 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दोन्ही पुरस्कार धावसंख्या होती ती 23. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. बघूया एक्झॅक्ट हा चेंडू कुठं ट्रॅव्हल झालाय. मैदानाच्या बाहेर का आहे. आउट ऑफ पार्क सीमाच्या बाहेर जाणारा कॅल्क्युलेटर षटकार येतोय. फलंदाज पप्प्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर उत्कृष्ट फटका. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका. आणि या 7 धावेने आता मात्र संघाची धावसंख्या 6 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 29. यस हा चेंडू देखील थोडासा खराब आपण पाहतोय. बिमार फेक झाली होती. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+4 5 धावा.
सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक फलंदाज अरुण त्रिपुराचित बाद. एका बाजूला ज्वाली सॉरी वऱ्हाडदेवी ताडाली तर एका बाजूला जय बजरंग कारिवली. घ्या टॉसचं स्वरूप एका बाजूला गावदेव पुण्यात दुसऱ्या बाजूला रोटरी क्लब 2025. कोण बोलतं डिसाईड करा. चला संदीप काय म्हणणं आहे. गावदेवी पूर्ण असं म्हणणं आहे आणि एस एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज मिळवा. संदीप आपण नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वात महत्त्वाचा आपला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण घेणार फिल्पास. खऱ्या अर्थानं तालणी संघात आपण विचार केला तर थोडासा स्ट्रगल करणारा संघ आहे. साजेशी कामगिरी चालू गावामध्ये त्या संघाची पाहायला मिळत नाही आहे. मात्र छुपा रुसतो संघ आहे. कारण की दमनदौरा 2000मधून एक बल्लाटे संघाला पराभूत करण्याची किमया त्या संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. सोनादेवी टेमगर या संघाला पराभूत केलं आणि खऱ्या अर्थानं सोनादेवी टेमगर संघ दमनदौरा 2000मधून लुप्त झाला. ताडाली संघासमोर आपण प्रथम क्षेत्ररक्षण करता आणि या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पण तत्पूर्वी थोडंसं बोलायचं आहे मला. कारिवली संघाबद्दल बोलायचं झालं तर खूप गौरवशाली परंपरा माझ्या संघाला आहे. रेग्युलर क्रिकेटपासून जय बजरंग कारिवली झाला, वीर बजरंग कारिवली झाला, या दोन्ही संघांनी खूप मोठं यश संपादन केलेलं आहे मागील 20 वर्षापासून. दोन्ही संघांचं नेतृत्व करण्याचं गौरव मला लाभलेला आहे आणि आज माझ्या संघ सहकार्याने न्यू बोटी प्लस संघाचंही मला नेतृत्व दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पण नुसतं गौरवशाली इतिहास असून चालत नाही. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी ग्राउंडवर उतरता
तेव्हा तुम्हाला परफॉर्मन्स देणे गरजेचं असतं. तर बोलण्याचं तात्पर्य आहे मागील काही 5-6 टुर्नामेंटपासून कारोली संघ एकदम खूपच खालावलेली कामगिरी करत आहे. पण कारोली संघ हा साधा नसून वो समंदर है, फिर से लौट के आएगा. ही टुर्नामेंटपासून ती सुरुवात आम्ही करणार आहोत. ऑल दी बेस्ट. खऱ्या अर्थात तुझ्या संघाला अतिशय चांगलं कमेंट्स आपण या संघासंदर्भात आपण केलं. कमीत कमी धावा रोखण्यासाठी तुमच्याकडे गोलंदाज देखील चांगले असतील. मात्र सर्वात महत्त्वाचा अंतिम प्रश्न आहे, तालुका क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच स्पर्धा खेळता, तुम्ही देखील चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता. मात्र एकमेव आज ही स्पर्धा आपण या ठिकाणी देवाजी टावरे आणि आमचे खंडागळे साहेब यांच्या माध्यमातून क्रिकेटचा जो बिग इव्हेंट आहे, बिग शो आहे, कसं वाटतं? नक्कीच देवा डावरे स्वतः खूप मोठे क्रिकेटर राहिलेले आहेत आणि क्रिकेटबद्दल खूप चांगली जाणकारी ठेवणारे ते एक प्लेयर आहेत. त्यांच्या मनातील विचारातून ही स्पर्धा साकार होत आहे आणि खूपच चांगली स्पर्धा त्यांनी साकारलेली आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. धन्यवाद संदीप. तर त्यानंतर जाऊया ताडाली संघाचे कॅप्टन दत्ताजी पवार. आपण नाणेफेक हरलात. सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, आपण कारविली संघाचा विचार केला. कारविली संघाकडे बॅटिंग लाईन उत्तम संघ आहे. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40+ या धावा करण्यासाठी आपल्याकडे कोणाचे टमकार फलंदाज असेल ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? कोणाचं नाव घेऊन चालणार नाही, कारण 11 प्लेयर खेळण्यासाठी उतरतात. बघू कोण चालेल त्याचा आपण उपयोग करू. खऱ्या अर्थानं दमन दौरा 2024-25 मधून तुमच्या संघाने उत्तम कामगिरी केली होती आणि खऱ्या अर्थानं ते सातत्य ग्रामीण क्रिकेटमधून दिसेल का? 100% राखण्याचा प्रयत्न करू. ऑर्गन्स कमिटीला काय संदेश देणार? काय देवाजी टावरे तर मोठे क्रिकेटर पण आहेत आणि त्यांचा शो 100% मोठाच असणार, चांगलाच असणार. त्याबद्दल त्यांच्यावर कुठली शंका घ्यायचे कारण नाही आहे. बाकी काय आयोजन तर फर्स्ट क्लास दिसणं त्याच्याबद्दल काही वादच नाही. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. दोन संघांमधून नाणेफेक झाली. मित्र नाणेफेकीचा कॉल लागला कारवली संघाच्या बाजूने आणि ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी वऱ्हालदेवी ताडाली या संघाला. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. त्यांनी सज्जत माझे परममित्र तालुक्याचे उत्तम आवाज व्हॉइस ऑफ पूर्णा ओ टू परेश भगत. ज्वाली कामतघर, वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज महानंद. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता अलंक चेंडूची लाईन व्यवस्थित हिट करताना फलंदाज अभि याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 41 धावांचं आणि पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तिसरा चेंडू देखील निर्धाव. हा चेंडू देखील थोडासा वेरी आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा. या अभांतर धावीने मला वाटतं संघाचा होतं श्री गणेशा. मिस टाइम स्ट्रोक. यस, बेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केले जाते. महत्वाचा पहिला फलंदाज
हॅलो काय बोला हो बरं जे बाई याला मी कॉमेंट करता हो कला हो ना मग इथं तुम्ही काय पोहोचत नाही अलाउन्स करता पावसा कोणता पता नाही गारवा म्हणजे त्या गारवा हां बॅटिंग आहे नेक्स्ट बॅट्समॅन आहे तो अमोल किती धावला वरालदेवी ताडाली संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानामधून उतरलेला आहे संघाचा कॅप्टन अदर्स टीम तुमचं देखील मनापासून स्वागत संघाचे कोच कपिलजी गायकवाड आपण देखील कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या व्यासपीठावर मंचावर या आणि याच दरम्यान बिग विकेट बरीच सफलता शरद हा फलंदाज बाद होते आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला प्रॉपर चेंडू मॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं चेंडू जातोय शॉट कव्हरला उत्तम झेल त्या ठिकाणी कलेक्ट झाला आणि महत्त्वाचा फलंदाज शरद याची खेळी मात्र संपुष्टात नेक्स्ट बॅट्समन चला कोणाला बॅट्समन भास्कर प्रकाश वेलकम मोंटू वेलकम मारुती वेलकम संजय ठाकूर वेलकम पंकज वरालदेवी ताडाली संघाचे व्हाईस प्रेसिडेंट दोन बाद दोन अशोक वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज अशोक या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साईडला खेळलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्सव झेल कॅरी केला जातोय पप्प्या काबुकरीच्या माध्यमातून अमोल नाही सन्मान्य राजेश हरिचंद्र चौधरी फॅम टीम वरालदेवी ताडाली संघ देखील या ठिकाणी मुख्य ताकदीशी उपस्थित झालेले आहे चेंडू सुंदर सबस्क्राईब करता पटका आपण पाहतोय चेंडू जातोय कव्हरला क्षेत्ररक्षक दक्ष थोडासा थंबल होतोय आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे तिकडे दोन धाबा कडवल होतात योगेश चिकणे मला वाटतं त्या ठिकाणी पुणे एक 2 साईड खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो शॉट स्लिम मिडॉनला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न थोडंसं डिस्टर्ब करताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॅकिंग मात्र उत्तम झाली 2 धावा कंप्लीट झाल्या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 पुढे सगळी क्रिकेटमधून एक धाव फार महत्त्वाची असते वेलकम सुशील मिस टाइम स्ट्रोक एकच धाव
एका धाब्याने संघाची धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होते ती 7. विजयाचं लक्ष 41 धावांचं टार्गेट आहे आणि हे सेट करण्यासाठी आपण आतापर्यंत पाहिले 3 फलंदाज तंबूचे असलेले आहेत. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आहे, सुरुवात आहे. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, चेंडू देतो वाईट डिश, डीप लॉंगांडला चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. सुरेख सुंदर अप्रतिम मुस्कू चेंडूची फेक आणि याचबरोबर ओव्हर क्रमांक मला वाटतं दुसरं संपतंय 2 षटकांच्या आणि ती परिपूर्ण बॅकफूट आपण संघ पाहतोय. ज्वाली कामतगर सध्या आद्य स्थिती आहे 3 बाद, फक्त धावा आहेत त्या 8. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी आता 33 धावांची गरज. 33. तिसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय यशवंत. नेक्स्ट बॅट्समन प्रवीण येतोय. अमोल लिवला था ना भैया, ज्याचे नाव अमोल लिवले ना तो आउट होले. फलंदाज त्रिफळचित बाज दांडीगुल. मनाला सुरुवात केलेली आहे.
पुढं हॅलो. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. 2 चौकार आले होते 2 चेंडूवर मागील आणि आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज यशवंत. 16 या धावसंख्येवर हा 5वा गडी बाद होतोय. तर व्यासपीठावर उपस्थित दिनेशजी चौगुले एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांचा स्वागत आणि सत्कार करत आहोत. मी अध्यक्ष साहेब मनीषजी खंडागले साहेबांना विनंती करतो की आपण दिनेश चौगुले यांचा सत्कार करायचा आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आपण पाहू शकता व्यासपीठावर. त्यानंतर विशाल काबूकर हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. मध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. या षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत. आतापर्यंत 8 धावा खर्च केलेले आहेत. विनोद काटेकर यांनी जर एक षटकार मारला तर त्यांना कपिल चौधरी, संजय पाटील, भालचंद्र टावरे, शशिकांत गाडगे या सर्वांकडून प्रत्येकाकडून 1000 रुपये म्हणजे टोटल 4000 रुपये मिळतील. सुवर्ण संधी आहे. एक षटकार मारला तर 7 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. अतिशय चांगला चेंडू होता. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज विनोद. निर्धाव चेंडू जातोय. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 बाद 16, 16 लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 चेंडू विजयासाठी तब्बल 25 धावांची आवश्यकता. हिट आउट या गेट आउट अशी परिस्थिती या ठिकाणी. 6 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. आता मात्र मोठे पटके मारावे लागतील कारण की गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे. योगेश चिकणे येतोय गोलंदाजीसाठी. योगेश चिकणे शेवटचे षटक घेऊन येतोय. 6 चेंडू मध्ये तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू होता आणि काय घडलंय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय. हिट विकेट झालेले आहे. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 7वा गडी बाद झालेला आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीषजी खंडागले साहेबांकडून षटकारासाठी 2000 रुपये आहेत. पाच चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. स्लोअर 1 चेंडू होता. 5वा चेंडू होता. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज मयूर. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र आव्हान कठीण होत चाललेलं आहे.
आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत, कुठली धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. आता मात्र जवळजवळ विजय निश्चित झालेला आहे. आता ज्या धावा येतील त्या फक्त पुढील चेंडू, पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू होता, मोठा फटका मारलेला आहे परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखी एक गडी बाद होतोय. मला वाटतं 8वा गडी बाद झालेला आहे. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. बघूया. दोन चेंडूंचा खेळ शेष. पुढील चेंडू स्लोअर फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं. झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. अजून एक शेवटचा चेंडू शेष आहे. जवळजवळ विजय निश्चित झालेला आहे. षटक संपलेलं आहे. अशा प्रकारे हा सामना पहिला विजय मिळवलेला आहे जय गावदेव वडुनवगर या संघाने. अभिनंदन जय गावदेव वडुनवगर. हार्ड लक जॉली स्पोर्ट कामतगर. तर यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. तर चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातोय ज्याने 3 गडी बाद केले होते.